आता कुठे ठीक आहे. ऑर्गनाइज केली. खऱ्या अर्थाने अध्यक्षांच्या हस्ते वृक्षारोपण. स्वागत अध्यक्ष आणि अध्यक्ष. सर तुम्ही या ना. नाही तुम्ही मी तुमचं हे कार्यकर्ता आहे. अध्यक्ष आणि स्वागत अध्यक्ष जरा बसा इथं दोघेही समोर कॅमेऱ्यात. या 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 सगळेच या माग. अध्यक्ष स्वागत अध्यक्ष थोडं टेका. पोरांनो तुम्ही पण जावा सगळी माग उभं राहा. हा हा कोणाला तरी सर जबाबदारी द्या. नाही पडलं नाही आलं नका ओके ओके हा झालंय ना. हा 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 अध्यक्ष आणि स्वागत अध्यक्ष जरा पुढं होऊन पाणी त्यांच्या हातात द्या. दोघांनी हात लावा. आज आपण एक छोटं अक्षर मानव साहित्य संमेलन घेतोय. या संमेलनासाठी स्वागताध्यक्ष म्हणून आपल्या रमाबाई प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट आकाश मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण स्वागताध्यक्ष म्हणून त्यांचं या संमेलनाला टाळ्या वाजवून स्वागत करूया. ॲडव्होकेट आकाश हे वकील व्यवसायात आहेत. याशिवाय काँग्रेस पक्षाचे ते आपले बारामती तालुका अध्यक्ष म्हणून काम करतात. अगदी राहुल गांधीपर्यंत त्यांची स्वतःची थेट ओळख आहे आणि सगळ्या सामाजिक कामांमध्ये ते अग्रेसर असतात. मध्यंतरी आपल्याकडं त्यांनी अजितदादांना बोलवलं होतं ह्या मुर्टीच्या आश्रमशाळेत. इतर ठिकाणी लोक अजितदादांना म्हणतात रस्ते द्या, इमारत द्या, पाणी द्या, विजेचे खांब द्या. आणि आकाशदादांनी त्यांना सांगितलं की दादा आपल्या तालुक्यात आकाशदादांनी आब्बांनी सांगितलं की आपल्या तालुक्यात कॅन्सरचे रुग्ण फार वाढत चालले आहेत नदीच्या पट्ट्यात. तर ते कॅन्सरच्या रुग्णांसाठी कॅन्सर रुग्णालयाची आवश्यकता आहे. आणि अजितदादांना सुद्धा ती सूचना खूप आवडली आणि त्यांनी पुढच्या महिन्याभरातच 25 ऑक्टोबरला कॅन्सर रुग्णालय मंत्रालयातनं मंजूर केलं आणि अर्थ खात्याचा निधीसुद्धा त्याला टाकला आणि बारामतीत 7 एकर जागासुद्धा त्या रुग्णालयाला दिली. अशा वेगळ्या विचाराचे ही मोरे कुटुंब आहे. असे स्वागताध्यक्ष आपल्याला मिळालेत. आजच्या कार्यक्रमाचे आपल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून हनुमंत चांदगुडे यांचंही आपण टाळ्या वाजवून स्वागत करू. हनुमंत चांदगुडे हे नाव पुणे जिल्ह्याला नाही तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांचे कविता संग्रह तर प्रसिद्ध आहेतच, पण ते चित्रपट गीतकार म्हणून महाराष्ट्राला जास्त प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातले असं कॉलेज किंवा हायस्कूल नसेल जिथं चांदगुडे सर गेले नाहीत. पाठ्यपुस्तकातला कवी म्हणून त्यांची ओळख आहे. तुम्हाला आळाशी कविता आहे ना? कितवीला आहे? 8वीला. माणूस जिरायत भागातला माणूस आपलं कविता घेऊन महाराष्ट्रभर फिरतो आणि महाराष्ट्रभर आपल्या परिसराचं नाव ओळख निर्माण करतो. हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून राजन खान सरांच्या सूचनेनुसार ते आपल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले आहेत. आणि आपले शेजारी आहेत ते जगदीश पिंगळे. जगदीश, तुम्ही एक गाणं ऐकलं असेल सगळ्यांनी, सोडा सोडा राया हा नाद खुळा, ऐकलंय का? DJ सॉन्ग. तर त्या गीताचे ते लेखक आहेत. त्यांचे पण कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. एक कादंबरी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. पुणे जिल्हा खरेदी विक्री संघामध्ये त्यांनी अकाउंट म्हणून आयुष्यभर नोकरी केली, तरीसुद्धा त्यांनी साहित्याची सेवा आणि साहित्याची सोबत सोडली नाही. आता ते निवृत्त झालेत आणि संमेलनांना आता वेळ द्यायला लागले. त्यांचंही आपण टाळ्या वाजवून स्वागत करू.
औपचारिक शुभारंभ संमेलनाचा झालेला आहे. तर सुरुवातीला आपले संमेलनाचे पाहुणे जगदीश पिंगळे सर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतात. आणि सर्व जमलेले आपले उपस्थित या शाळेत येता मला वाटतं बऱ्याच वेळा मी शाळेत आलो बरं का. मात्र सांगायचं म्हणजे 2003 साली माझा पहिला सत्कार आहे शाळेत झाला. आपण केलं ते एक रान भागातला कवी माझा नुकतंच कविता संग्रह प्रकाशित झाला होता आणि ते कविता संग्रह प्रकाशित झाल्यामुळं भटकळी जातीतला समाजातला म्हणून माझा आपण इथं सत्कार केला होता. परवाच्या कार्यक्रमात जेव्हा माझं नाव आलं बघितलं मी मला खूपच आनंद वाटला. म्हणजे या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन आणखीन काय तर विशेष घडतं इथं. पण लोकांचा चांगल्या जे लोक समाजासाठी किंवा साहित्यिक क्षेत्रात त्यात कुठंतरी काय ते करतात त्यांना इथं खूप चांगली किंमत मिळते. हा अनुभव मला तेव्हाच आला. बस एवढं बोलतो मी आणि माझी 2 विषय संपवतो. एक छोट्या संमेलनात खूप महत्त्वाचं बोलून गेलं आहे. यानंतर आपल्या आजच्या या छोट्याशा साहित्य संमेलनाला जमलेले सर्व बारामतीकर, आपले सर्वांचे मार्गदर्शक, ज्यांचं अत्यंत महाराष्ट्रभर त्याचं नाव आहे किंवा त्याचं लेखणीच्या एक मानणारं एक फॅन क्लब आहे असे राजनजी. साहित्य क्षेत्र आलं आणि बारामती आलं की चांदोडे साहेबांचा उल्लेख होत नाही असं होत नाही. असे आमचे चांदोडे सर ज्यांचं आपण कविता पेपरमध्ये म्हणा किंवा कुठं सिनेमा ह्याच्यात असे वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांनी जे आपले साहित्य लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला अत्यंत साध्या भाषेत सर्व लोकांना समजेल असं, ग्रामीण शहरी सगळ्या लोकांना समजेल अशा पद्धतीने त्यांचं ते अत्यंत छान कविता करतात. आमच्या हनुमंतराव चांदोडे जे आपले जिरायत भागातले आहेत, जिरायत भागातल्या माणसाचं कौतुक करणं किंवा बाहेरगावी असेल कुठं असेल आणि असल्या क्षेत्रामध्ये राजकारण सोडून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जेव्हा जिरायत भागातला माणूस पुढे येतो त्यावेळेस मनस्वी आनंद वाटतो. अधिकारी होतो किंवा चांगला उद्योगपती होतो. बारामती मोठी भागातली किंवा ह्या जिरायत भागातील बरेचसे छोटे मोठे जे काही मुलं आहेत ते अत्यंत उद्योगपती झाले चांगले पुण्यामध्ये. म्हणजे हडपसरमध्ये इंडस्ट्री असेल किंवा भोसरीमध्ये इंडस्ट्री असेल, बारामतीतले किंवा बारामतीतसुद्धा किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये माणूस चांगला सक्षमपणे जगतो आणि त्या पद्धतीने तो मोठा होतो. त्यामुळं जिल्ह्यात भागातले असल्यामुळं मला विशेष करून त्याच्याबद्दलचं एक प्रेम आहे. आणि समाजव्यवस्थेने ज्यांना साहित्य, अभ्यास, विद्वान असे लोकांच्या गिनती असणारा आमचा जो समाज आहे भटक्यांमध्ये जो भटकत असतो त्याला काय फार मोठे नाही अशा भटक्या समाजाचे आमचे पिंगे सर ज्यांनी त्यांनी सांगितलं डीजेवरचं ते अत्यंत फेमस आहे. अख्ख्या महाराष्ट्रात ते वाचतं कधी ना कधी. का लग्न म्हटलं, दहीहंडी म्हटली की काय ते गाणं आलं आणि लोकांचं ते मंत्रमुग्ध करून मुलं नाचतात. असे पिंगे सर, सोमनाथजी ज्यांनी मला फोन केला आणि बारामतीमध्ये हा सगळा जुळून आणणारे अत्यंत निर्भीड पत्रकार म्हणजे प्रामाणिकपणे त्यांची भूमिका मांडणारे, ज्या पद्धतीने सगळ्या विषयीचं अभ्यासपूर्व लिखाण करणारे सकाळचे आमचे पत्रकार संतोषजी यांच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम होऊ घातलेला आहे त्याबद्दल सर्वांचे इथं आल्याबद्दल. अजून संतोषजींनी म्हणजे एखादा आमदार होणार असतो त्याला आमदारकीचं तिकीट मिळतं तसं माझं अजून औपचारिकता मी अध्यक्ष नाही झालो तरी त्यांनी आता त्यांना कुणकुण आहे आमच्या ते काय मोरे कुटुंबातले ते किचन कॅबिनेटमधले आहेत त्यामुळे त्यांना लक्षात आलं असेल किंवा त्यांनी सांगितलं असेल असो तुमच्या ह्याला मी स्वतःहून अनुमोदन देतो बाबा असं. आता सगळे ज्येष्ठ मंडळी आपण सगळेजण आलेले आहोत. साहित्याचा तसा माझा फार संबंध नाही आणि म्हणजे संबंध
नाही म्हणजे पण आवडतं मला, सानिध्यात राहणं आवडतं. म्हणजे पुस्तकाचं वाचायचं वगैरे फार मला त्या लहानपणापासून जरा आहे. पण मला श्रवण आवडतं, की राजनजी बोलायला लागले तर मला ऐकायला खूप आवडतं. वाचायला त्यांचं पुस्तक वाचणार नाही, पण त्याचं बारीक बारीक गोष्टी मी ऐकू शकतो. मला आवडतं इनफॅक्ट. म्हणजे ते अनिल अवचटे यायचे आमचे, अत्यंत सोप्या भाषेत बोलायचे, किंवा कुमार सत्तेचे असतील, बाबा आढाव असतील, राजनजी असतील, सगळे हे ऐकायला आवडतं, श्रवण करायला आवडतं. त्यामुळं तो एक चांगला आहे. पण आता ह्या आपल्या तालुक्याचं ते संमेलनापासून, साहित्य संमेलनापासून वाचनाचं पण आवड निर्माण, कारण एवढे पुस्तकं आहेत. आमच्या घरी पण खूप पुस्तकं आहेत. वाचायला हळूहळू छोट्या छोट्या पद्धतीने पुस्तकं वाचायला सुरुवात केली. मी एकच माझ्या लहानपणी ह्यांच्या वयात असताना मला आमच्या वडिलांनी फार इच्छा होती, एक फास्टर फ्रेंड एक मला दिलं होतं पुस्तक, आणि एक होता कारवर. हे माझ्या 2 आवडीची पुस्तकं मी जर वाचलेली अगदी म्हणजे निश्चय करून, कारण त्यांनी मला काहीतरी गिफ्ट देणार होते वाचल्याबद्दल. तर ते एक होता कारवर तर मला अजून स्मरणात आहे आणि खूप आवडलेलं पुस्तक आहे. आणि मी ते वाचायचा प्रयत्न केला. त्यानंतर बरेचसे छोटे छोटे पुस्तकं एक वाचायचा प्रयत्न करतो. आणि आता सध्या एक चांगलं राजनजी एक चांगलं एक संकल्पना आली, पॉडकास्ट किंवा तुमचं कुकू FM, त्यावर एकदम चांगली पुस्तकं ऐकायला. आणि मला जर प्रवास जास्त असतो तर त्यामध्ये पॉडकास्ट लावतो किंवा कुकू FM मधले एखादं पुस्तक ऐकतो. कधी तर लिंक लागते, कधी नाही लागत, पण चला काही ना काही डोके कानावर पडतं. अशा ह्या सगळ्या प्रकारचं जे आपण जे करतो आहोत, सर्व नाही म्हटलं तरी एक प्रत्येकाला आपण संधी देतो की त्याचं जे काही गोष्टी असतील, जे काही त्याच्यात साहित्य असेल, कला असेल, ते गुण असतील, सगळे हे गुण लोकांपर्यंत मांडवायचा प्रयत्न करतो. आणि त्यांना सुद्धा बरं आहे की छोट्या लोकांच्यापासून मोठ्या लोकांपर्यंत कसे आपण ते करता येईल, आपले गुण हे प्रदर्शन करता येईल, अशा पद्धतीचं अत्यंत स्तुत्य काम आहे. हे अक्षर मानवाचं झाड मी जाहीर केलेलंच आहे, पण अधिकृतरित्या अध्यक्ष म्हणून माझा एक विचार आहे की ह्याला वेगळी एंट्री शाळेतल्या लोकांसाठी एक आहेच, तिथं एक वेगळी एंट्री करून अत्यंत सोयीस्कर पद्धतीने, राजनजींना मान्य नसेल पण राजनजींच्या विचाराच्या व्यतिरिक्त बरेचसे लोक येतात, त्यांना खुर्च्या पाहिजे असतात किंवा थोडंसं बसायला जरा सोयीस्कर पाहिजे असतं, अशा पद्धतीचं काहीतरी नियोजन करू त्यांच्या माध्यमातून, त्यांना विचारूनच, त्यांचा अप्रूव्हल घेऊनच अशा पद्धतीने थोडं बैठक व्यवस्था कुठल्या तरी याच्यातनं कुठल्या एखाद्या मोठ्या माणसाला किंवा साहित्यकाला सिनेसृष्टीच्या अधिकाऱ्याला विचारून असेल जरा चौतारा बांधून, जेणेकरून लोक ऐसवैस बसतील, कम्फर्टेबल बसतील, आणि अशा पद्धतीने करता येईल का हे एक विचार करून आम्ही त्या पद्धतीत साधक विचार करतो. हा कार्यक्रम उद्घाटन झालं म्हणजे हे सांगणार ना तर हे अत्यंत चांगला कार्यक्रम असावा. शाळेच्या माध्यमातून शाळेच्या लोकांना इन्स्ट्रक्शन देतो की काय त्यांच्या सोयीस्कर त्यांच्या परीने काही चहा कॉफी काय कसं काय करता आलं तर हे ह्यांना पाहुण्यांना द्या असं अपेक्षा करतो. हे कार्यक्रम सुरू करावा असं सांगायचं. चांदगुडे सरांनी गप्पा मारल्या. जवळपास अभ्यासक्रमातल्या 6 लेखक कवींना त्यांनी फोन लावून दिली. ह्या मुलांचं आणि त्या लेखकांचं 1 तासभर त्यांच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या. त्या कवींनी त्यांच्या कविता ह्यांना गाऊन दाखवल्या, ह्यांनी त्यांना त्यांच्या कविता गाऊन दाखवल्या. असं आदान प्रदान त्यांचं ऑलरेडी झालेलं आहे. त्यामुळे ते उत्सुक आहेत चांदगुडे सरांना ऐकायला, आणि आम्ही पण सगळे उत्सुक आहोत चांदगुडे सरांना ऐकायला. बारामती तालुक्यातलं हे पहिलं छोटं संमेलन आहे, आणि या संमेलनात मला वाटतं तालुक्यातले पहिल्यांदा अध्यक्ष असाल, पहिलं अध्यक्षपद तालुक्यात होणाऱ्या संमेलनाचं पहिल्यांदा एक अध्यक्षपद चांदगुडे सरांना आहे. तर चांदगुडे सरांना विनंती करतो की आपण आपला अध्यक्ष मनोगत व्यक्त करा. तालुका पातळीवरचं हे होत असणारं साहित्य संमेलन, आणि साहित्य संमेलनाच्या भूमिका किंवा संमेलनाच्या संकल्पना आजपर्यंत पाहिलेल्या साहित्य संमेलनापेक्षा हे निश्चितपणाने वेगळं संमेलन आहे. कारण मी महाराष्ट्रभर किमान 7-8 वेळा फिरून आलो असेल. शाळा कॉलेज म्हटलं तर मी किमान 20-22 लाख विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधलेला आहे आजपर्यंत. पण त्या संमेलनामध्ये आणि या संमेलनामध्ये नक्की फरक काय आहे, तर हे संमेलन आमचं आहे, हे माणसांचं संमेलन आहे. आणि माणसांच्या संमेलनाच्या वेळी ज्यावेळी आपण माणसांशी संवाद साधतो ना, त्यावेळी खरं तर तो संवाद अक्षरांच्या माध्यमातून, पुस्तकांच्या माध्यमातून, विचाराच्या माध्यमातून, परिसंवादाच्या माध्यमातून जो होतो, तर ते मला वाटतं की ते जास्त जवळचं असतं आपल्या. आत्ता माझा परिचय करून देत असताना की अगदी मोरे साहेबांनी सांगितलं किंवा यांनी सांगितलं की मी ग्रामीण भागामधला आहे, जिरायती भागामधला आहे. मी प्रामाणिकपणे सांगू का, मी जिरायती भागामधला आहे,
माझी मातीची शेती जरा कमी पिकली, पण शब्दांची शेती चांगली पिकली. शब्दांची शेती चांगली पिकली म्हणून मी तुमच्या समोर आहे. मग नक्की मातीच्या शेतीला महत्त्व द्यायचं की शब्दांच्या शेतीला, या दोन्हींचा जर विचार केला तर मातीची शेती तुम्हाला अन्नधान्य देते, समृद्धी देते, तुमचं घर चालवण्यासाठी जो पैसा लागतो तो पैसा मातीची शेती उपलब्ध करून देते. पण तेच घर कसं चालवावं, त्या घराला घर पण कसं प्राप्त करून द्यावं ही शब्दांची शेती सांगते. आणि शब्दांची शेती तयार करत असताना ती शब्द जे आपण मांडतो ते अक्षरांच्या माध्यमातून असतात, आणि ते अक्षराच्या आधी जर मानव असेल तर ती भूमिका खरंच महत्त्वाची. म्हणून अक्षर मानव हे साहित्य संमेलन ही संकल्पनाच मुळात महत्त्वाची आहे. राहिला प्रश्न एखाद्या संमेलनाचा अध्यक्ष होणं, आणि त्या अध्यक्ष झालो म्हणून मला खूप कळतं आणि तुम्हाला किंवा इतरांना कळत नाही, अशी माझी अजिबात सुद्धा म्हणजे माझ्या मनात सुद्धा ते नाही आहे. ज्यावेळी हनुमंत चांदगुडे एखाद्या संमेलनाचा अध्यक्ष असतो त्यावेळी माझी प्रामाणिकपणे भूमिका ही असते की हनुमंत चांदगुडे ही व्यक्ती म्हणून नाही, हनुमंत चांदगुडे लिहितोय, हनुमंत चांदगुडे बोलतोय, हनुमंत चांदगुडे काहीतरी विचार करतोय. मग माझ्यासमोर बसलेली माणसं बोलणारी आहेत, विचार करणारी आहेत, लिहिणारी आहेत. म्हणून प्रामाणिकपणे मी मान्य करतो की हनुमंत चांदगुडे पत्रिकेपुरता अध्यक्ष आहे, पण या संमेलनाचे अध्यक्ष तुम्ही सगळेजण आहात. एका व्यक्तीसाठी संमेलन होत नाही, हे माणसांसाठी संमेलन होत आहे आणि आपण सगळे माणसं आहोत. आता माणसं आहोत की नाही, किमान आपण माणसांसारखे दिसतोय. आता गुरुजींच्या माध्यमातून म्हणजे राजन खान सरांच्या माध्यमातून माणसांसारखी दिसणारी ही जी माणसं आहेत ती दिसतायत माणसासारखी, त्या दिसणाऱ्या माणसासारख्या दिसणाऱ्या माणसाला माणसासारखं वागायला लावणं हा या संमेलनाचा मूळ उद्देश आहे. त्यामुळे इथल्या सगळ्या गोष्टींना फाटा दिलेला आहे सरांनी. म्हणजे या झाडाखाली संमेलन घेतलं आहे आणि झाडाच्याच एका छोट्याशा रोपाला लावून त्याला पाणी घालून या संमेलनाचं उद्घाटन झालं आहे. माझ्यासारखा रानात राहणारा माझं भावविश्व नक्कीच मर्यादित आहे. म्हणजे राजन खान सरांना ज्यावेळी आपण ऐकतो त्यावेळी जगातल्या इतर देशांमध्ये पण काही घडामोडी झाल्या, किती वर्षापूर्वी कोणत्या घडामोडी झाल्या, या सगळ्या गोष्टींवरती ते ज्या सहज बोलतात तेवढा आपला अभ्यास नाही आहे. मग मी विचार काय करतो की प्रत्येकच माणसाला राजन खान सरांनी एवढं मोठं किंवा त्या विचारांचं होता येईल की नाही याचा विचार केल्याच्या नंतर आपण त्यांची वैचारिक प्रगल्भता पाहिल्यावर आपल्यावरती दडपण येतं. पण मी साधं सरळ सांगतो की ते त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जेवढा वेळ दिला आहे, कालावधी दिला आहे, आणि ते ध्येयानं झपाटून किंवा इथली व्यवस्था, इथल्या व्यवस्थेला जाब विचारणं आणि प्रस्थापित आहे की विस्थापित आहे यापेक्षा माणूस म्हणून मला इथं काय पाहिजे ते रुजवण्यासाठी म्हणून अक्षर मानवची निर्मिती झाली. आणि या निर्मितीतून आता माणसं घडवण्यासाठी म्हणून शेवटी मी जसं म्हटलं की शब्द हे अक्षरांच्या माध्यमातून येतात आणि ती अक्षरं जर त्याच्या आधी जर मानव असेल तर संमेलनाचा उद्देश मूळ प्राप्त होतो. झाडाखाली संमेलन होतं आहे. मला इतरांसारखं भाषण करता येत नाही आहे, मी कवितेतून व्यक्त होणारा माणूस आहे. माझ्यासाठी हे झाड काय किंवा ते लावलेलं झाड काय, आत्ता जे झाड लावलं आपण ते झाड नक्की काय, किंवा या झाडाचं महत्त्व काय, कोणत्याही मंडपापेक्षा किंवा कोणत्याही पंचतारांकित एखाद्या याच्यापेक्षा हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मी माझ्याच एका कवितेत असं लिहिलं होतं की झाड म्हणजे नक्की काय, तर झाड नामाची समाधी, झाड तुका याची गाथा. झाड नामाची समाधी, झाड तुका याची गाथा, जगताला जगवते झाड सह्याद्रीचा माथा. झाड विठ्ठलाची वीट, झाड लेकराची तीट. मी मध्येच थांबतो. मी एक पॉडकास्ट पाहिलं सरांचं काही दिवसांपूर्वी. झाड विठ्ठलाची वीट हे मी लिहिलंय कधी आणि त्या गोष्टीला पुष्टी मिळते कधी. म्हणजे सयाजी शिंदेच्या सह्याद्री देवरायचं टायटल सॉंग लिहिलं मी, हेच झाड नामाची समाधी. ते गाणं रेकॉर्ड झालं, त्याच्यावरती शाळेतले विद्यार्थी हे करतायत, झाडं लावतायत, सगळं करतायत. पण मी सरांचं ज्यावेळी आत्ता एक पाठीमागच्या आठवड्यामध्ये विठ्ठल हा देव मला प्रिय का आहे किंवा आमचा तो आम्हाला का वाटतो हे सांगत असताना सरांनी सांगितलं की त्याच्या हातामध्ये कुठलंही शस्त्र नाही, कार्यक्रम चालू आहे, तो इतरांपेक्षा वेगळा काय. आणि ती ऐकत असताना मला या ओळी आठवत होत्या सर की झाड विठ्ठलाची वीट, झाड लेकराची तीट,
फुला फळात दाटली गोडिया थांगावी. आणि हे झाड कसं आहे की झाड ज्ञानोबा चोखोबा, झाड मंदिर उघडे. इथं दरवाजा नाही, तिजोरी नाही, दानपेटी नाही, पुजारी नाही. झाड ज्ञानोबा चोखोबा, झाड मंदिर उघडे. झाड शिवबासारखे, श्वासश्वासासाठी लढे, श्वासश्वासासाठी लढे. हे माणसाच्या श्वासासाठी लढणारं झाड. आणि इथं जर समजा माणसं एकत्र येत असतील आणि मानवतेचा विचार घेऊन जर संमेलन होत असेल तर मला वाटतं की हे संमेलन छोटं नाही, हे जगातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं संमेलन आहे. हा सगळा विचार आपल्यामध्ये रुजला पाहिजे. आणि मला सगळ्यात समाधानाची गोष्ट काय की लिहिणारे हात तर आहेतच, पण त्यांच्याबरोबरीनं जी पुढची पिढी आहे आपली, हे विद्यार्थी, या विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी रुजलं पाहिजे. सर, संमेलनाच्या आधीच संमेलन चांगलं झालं, कारण काय, हे विद्यार्थी ज्या पुस्तकामधलं काहीतरी शिकतायत, त्यांना फक्त ती 2 मार्काला 5 मार्काला एखादा धडा असतो, एखादी कविता असते आणि ते शिक्षक शिकवतात, पण ते त्या पुस्तकामध्ये लिहिणारी माणसं यांच्या कधी संपर्कात येत नाहीत, किंवा त्यांनी पाहिलेला अभ्यासक्रमातला किंवा त्यांच्या पुस्तकातला कवी म्हणून ते पहिल्यांदा मला ज्यावेळी पाहिलं असेल त्यावेळी त्यांना वाटलं असेल की अरे हा माणूस काळा आहे, आमच्यासारखाच आहे, आमच्याच भागात राहतो आणि आमच्यासारखं बोलतो. हे ज्यावेळी त्यांना कळालं त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता, तर त्यावेळी हनुमंत चांदगुडेला असं वाटलं की ही आळाशी नावाची कविता माझी नाहीच आहे, ती त्यांचीच आहे. आणि ह्या त्यांचा चेहरा बोलत होता. मग माझ्यासारख्यानं काय केलं, त्यांच्याच अभ्यासक्रमातल्या 5-6 कवींना मी फोन केले, डायरेक्ट साऊंड ऑन केला आणि त्यांचा संवाद साधून दिला. आज इथं माणसं कमी आहेत, पण हे जे शिकतायत त्या विद्यार्थ्यांचा थेट त्या लेखकांशी संवाद, ही साहित्य संमेलनाची सुरुवात झाली, तेच खरं उद्घाटन होतं. आणि कौतुक मला यासाठीचं वाटतं की 6वीतल्या विद्यार्थ्यांना 8वीतल्या अभ्यासक्रमातल्या कविता पाठ आहेत. 6वीतल्या म्हणजे आत्ता जर यातल्या कुठल्याही विद्यार्थिनीला विचारा, मी खात्रीनं सांगतो, कारण 1 तासभर मी त्यांच्याशी बोललो. 6वीतल्या विद्यार्थिनीला जर म्हटलं ना 8वीतली कविता, मग ती पटकन उभा राहते म्हणते सगळ्या. आणि पूर्णच्या पूर्ण एक ओळ नाही आहे, एक ओळ नाही. मग याच्यापेक्षा वेगळं काय असतं, याच्यापेक्षा संमेलन काय असतं, मला हे खूप महत्त्वाचं वाटतं. आणि दुसरी गोष्ट अशी की या सगळ्यांनी ज्यावेळी तुम्ही फक्त आता वाचताय, लिहिताय, म्हणजे जेवढं काही तुम्हाला शिकवलं जात आहे त्यापेक्षा या संमेलनाचा आणि खान सरांचा, राजन खान सरांचा मूळ उद्देश हा आहे. कोण बोलत नाही आहे का, तुम्ही बोलता मी पण बोलतो, बरोबर, तुम्ही लिहिताय मीही लिहितो. मग साहित्यिकाची भूमिका काय, किंवा साहित्यिक म्हणजे असं काय त्याला 4 म्हणजे असे 4 कान असतात वगैरे असं एक काही, असं काहीच नाही. या जगातला प्रत्येक माणूस हा साहित्यिक आहे. फक्त ती जाणीव करून देणं की तुम्ही पण लिहू शकता, तुम्ही वाचू शकता, तुम्ही बोलू शकता, ही जाणीव आम्हाला कोणी करून दिली नाही. ती आज अक्षर मानवच्या माध्यमातून होते. आमच्यावरती साचलेली जी धूळ होती ना, ती धूळ अक्षर मानव काढून टाकताय. या जगातला प्रत्येक माणूस हा साहित्यिक आहे. साहित्यिक असणं आणि नसणं याच्यामध्ये नक्की फरक काय, मी साधं सरळ सांगतो. तुम्ही कविता लिहिता का कोणी? नाही लिहित, बरोबर. मी कविता लिहितो हे तुम्हाला माहिती आहे. मग मी एकटाच कवी आहे, तुम्ही कवी आहात का? नाही कवी तुम्ही. आता तुम्हाला आहे ना, म्हणजे तुमच्या संस्थेच्या अध्यक्षांच्या देखत हे सगळे विद्यार्थी 1.5 मिनिटात कवी करून देतो. म्हणजे साहित्यिकाची गंमत काय असते बघा, 1.5 मिनिटात. आता नाही म्हणता येत ना ते. आता कवी असण्याची, साहित्यिक असण्याची आणि नसण्याची लक्षणं सांगतो, बरोबर, सांगू का? साहित्यिक असणं आणि साहित्यिक नसणं याच्यात फरक काय? तुम्ही आता कवी नाहीत म्हणताय ना. कवी असण्याची एक 4-5 लक्षणं, साहित्यिक असण्याची एक 4-5 लक्षणं सांगतो. हे नाही म्हणतायत साहित्यिक. आता ते मान्य करतील. साहित्यिक असण्याची लक्षणं सांगू तुम्हाला. साहित्यिक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं पहिला मुद्दा आहे, कवी हा माणूस असतो. तुम्ही कोण आहात? कवी कानानं ऐकतो, तुम्ही कानानंच ऐकता ना. कवी तोंडानं बोलतो. कवीच्या मनात विचार येतो.
तुमच्या पण येतो. कवी त्याच्या मनात आलेला विचार लयबद्ध पद्धतीने कागदावरती मांडतो. तुम्ही मांडता का? मांडता. तुम्ही जर तो मांडला तर तुम्ही झाला ना साहित्य. कमी झाला तुम्ही. झाला ना. साधं सरळ आहे. तुम्ही माणूस आहात, तुम्ही तोंडानं बोलता, तुम्ही कानानं ऐकता, तुमच्याही मनामध्ये विचार येतो, तो विचार आपल्याला कागदावरती मांडायचा आहे. आता कवितेचे प्रकार सांगतो. एखाद्याला वाटतं की आम्हाला खूप किचकट करून सांगितली कविता किंवा साहित्य म्हणजे खूप किचकट सांगितलं. काही प्रस्थापितांनी, काही शहरातल्या लोकांनी सांगितलं की ग्रामीण भागातल्या लोकांना कविताच कळत नाही. ते आमची मक्तेदारी आहे. आता ते जर तसं असेल, साहित्यिक म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांना जर कविता कळत नसेल, तर मग आमच्या आजीनं, आमच्या पणजीनं जात्यावरती दळण दळताना म्हटलेली ओवी शहरातल्या कुणी दळल्या का दळण? आमची आजी जात्यावरती दळण दळताना म्हणायची, ती खरी कविता होती. आमची आजी जात्यावर दळताना काय म्हणायची? ती म्हणायची, द्वाड गरिबीचं ऊन करी व्याकुळ परान, येळ वाईट म्हणून चंद्रा सूर्याला घिरान. द्वाड गरिबीचं ऊन करी व्याकुळ परान, येळ वाईट म्हणून चंद्रा सूर्याला घिरान. आणि पुढं सांगायची की नको डगमगू लेका, नको सोडू वही वाट, राती काळोखाच्या पाठी देव जोडीतो पहाट. म्हणजे आज गरिबी, आज दुष्काळ आहे, आज आमचा भाग जिरायती आहे, पण ही आज जिरायती भागाला कधीतरी पाणी येईल या मातीच्या शेतीमध्ये. पण वैचारिक मशागत ज्यावेळी आमची करायची, आम्ही वैचारिक जिरायती असू, तर मग आमच्याकडे एखादा कॅनॉल राजन खान नावाचा येतो, तो आमची वैचारिक मशागत करतो. आणि त्याच्यानंतर मग ज्याची ज्याची जशी जशी शेती आहे, जेवढं जेवढं क्षेत्र आहे वैचारिक, त्याच्यात तेवढी तेवढी शेती बागायती करेल. एखाद्याचा दंड ओला होईल, एखाद्याचा पाट ओला होईल, एखाद्याचा वाफा होईल, एखाद्याचं पूर्ण शिवारच हिरवगार होईल. हे संमेलनाचं यश आहे. त्यामुळं याला छोटं की मोठं या उद्देशानं याच्याकडे बघू नका. माझं प्रामाणिकपणे मत आहे की आपण माणूस होण्याच्या प्रक्रियेमध्ये, त्या धाग्यामध्ये जोडलं गेलो पाहिजे. त्यासाठी साहित्याची परंपरा खूप मोठी आहे. या साहित्याच्या परंपरेमधला एक धागा सगळ्यात महत्त्वाचा, की तालुका पातळीवरचं संमेलन होतं आहे. आणि या संमेलनाची सुरुवात होत असताना सरांनी सांगितलं मागाशी की मी आता बारामतीमध्ये राहायला येणार आहे. सरांचं वास्तव्य कुठेही असलं तरी सर बारामतीकर म्हणून किंवा ते आमच्या जवळच आहेत, पण आता सतत आमच्या सोबतीनं असणं या गोष्टीचा अजून पण जास्त आनंद आहे. कारण ही साहित्याची परंपरा बारामतीला खूप मोठी आहे. म्हणजे आदरणीय सरांच्या साहित्याचा तर सगळ्यांनाच, म्हणजे त्यांच्या विचारांचा आणि त्याचा तर प्रभाव आपल्यावरती आहेच आहे. पण बारामतीमधल्या या जिरायती भागातल्या किंवा छोट्या छोट्या गावांमधल्या अनेकांनी या परिसराची मशागत करत इथला हा परिसर वैचारिक सुपीक बनवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये कदाचित तुम्हाला माहिती नसेल, पण जसं माझे शेजारी पिंगळे साहेब बसलेत, त्यांची एक लावणी सगळ्यांना माहिती आहे. पण साहित्याची परंपरा बारामतीची खूप मोठी आहे. त्या परंपरेमध्ये आदरणीय सर आहेतच. दुसऱ्या बाजूला इकडं नेरेसारख्या ठिकाणी बोधे सरांसारखं एक चांगलं लेखक सगळ्यांना माहिती आहे. ही आत्ताची ठळक काही नावं आहेत, पण मग आधीच्या काळामध्ये कोणी होऊन गेलं की नाही, फक्त मोरोपंत, मोरोपंतांची बारामती, मोरोपंतांची बारामती एवढंच जे म्हटलं जातं ना, त्याच्या पलीकडे बारामती खूप मोठी आहे. राजकारणाच्या पलीकडे साहित्यिक बारामती म्हणून ज्यावेळी तुम्ही याचा विचार केला जाईल, त्यावेळी या तालुका पातळीवरच्या संमेलनाची खूप चांगली नोंद घ्यावी लागेल. कारण परिसराला साहित्याचा खूप चांगला वारसा आहे. आमच्या बारामतीच्या शेजारी निराबागज नावाचं छोटंसं गाव आहे. त्या निराबागजमध्ये जन्माला आलेले महादा देवकाते म्हणजे मारुतीदाजी देवकाते नावाचे एक साहित्यिक होऊन गेले. त्यांच्याही राजन खान सरांसारख्या अनेक कादंबऱ्या, अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत. जसं सरांच्या काही कादंबऱ्यांवरती चित्रपट आले, तसे महादा देवकातेंचे अनेक चित्रपट आहेत. त्यांनी गाणीही लिहिली, त्यांनी गाणीही लिहिली, त्यांनी कथाही लिहिल्या, पटकथा लिहिल्या, संवाद लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या. त्या देवकाते सरांनी पण खूप काही वैचारिक मंथन त्यांच्या साहित्यातून केलं आहे. पण आपण काय करतो, आपल्या सोयीचं जेवढं आहे तेवढंच आपण घेतो. आपल्याला विचार नको आहे, आपल्याला साहित्यातून पण मनोरंजनच झालं पाहिजे अशा विचाराने आपण साहित्याकडे बघतो. म्हणजे उदाहरणच सांगायचं म्हटलं तर आपल्याला संत जनाबाईला संत जनाबाई म्हणण्यापेक्षा दासीजणी म्हणण्यात जास्त इंटरेस्ट वाटतो.
त्या जनाबाईसारखी एक व्यक्ती परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडसारख्या एका छोट्याशा गावातून येते, जगण्याचा हातातोंडाचा संघर्ष करत 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 ती फिरत येते. आल्याच्या नंतर त्याच पंढरपुरामध्ये त्या वाळवंटामध्ये उभा राहून हातामध्ये गंध वगैरे घेऊन ती ज्यावेळी लावत असते आणि तिथं तिला ते कानावरती ज्यावेळी ते विठ्ठल आणि तिथली समता एकता ती ज्यावेळी त्या जनाबाईच्या कानावरती जाते त्यावेळी तिला खरं जगणं कळायला सुरुवात होते. आणि मग आजही आपण भेद करतो, पुरुष स्त्री मानवता हे काय ते काय हे असं, या सगळ्याला धक्का जर पहिला कोणी दिला असेल ना तर तो पहिला धक्का दिला जनाबाईनं. हे समजून घेतलं पाहिजे. पुरुष प्रधान संस्कृती वगैरे म्हणणाऱ्यांना ही खूप मोठी चपराक आहे. म्हणजे ज्यावेळी त्या जनाबाईनं दाशी म्हणून त्या नामदेवांच्या घरामध्ये गेली त्यावेळी तिने फक्त दोन्ही भांडीच नाही केली, तिने आमच्या आईची आमच्या आजीची त्या काळातली ती परंपरानं समृद्ध केली. त्या स्त्रियांना कोणताही अधिकार नव्हता. मान खाली घालून जाणं, चपला काढून घ्यायच्या आणि नंतर मग त्या चावडीच्या समोरून जायचं, हे जे आपण ऐकत होतो, या सगळ्या व्यवस्थेला त्या जनाबाईनं प्रस्थापित व्यवस्थेला दणका पहिला दिला. म्हणून मला ती जनाबाई खूप महत्त्वाची वाटते. त्या जनाबाईवरती चोरीचा आळ घेतला तिथल्या व्यवस्थेनं. तर त्यावेळी त्या जनाबाईनं काय लिहिलं माहिती आहे? ती वाळवंटामध्ये उभा राहिली. वाळवंटामध्ये उभा राहून ती जनाबाई म्हटली की मी चोर नाही आहे, अरे उलट मी तुमच्यासारख्या चोराला धरलाय. तिथल्या लोकांनी विचारलं कुणाला धरलंस तू? म्हटलं की मी चोराला धरलाय. कसा धरला? त्यावेळी त्या वाळवंटात उभा राहून त्या जनाबाईनं लिहिलं की धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. इथपर्यंत ठीक आहे, पण जनाबाईचा अधिकार किती मोठा आहे. त्यासाठी इथली व्यवस्था, इथले तुरुंग, इथलं जे काही होतं ते सगळं प्रस्थापितांच्या ताब्यात होतं. त्याने त्याची नाही वाट पाहिली. आज राजन खान सर म्हटले का मला मोठा हॉल पाहिजे, जसं हे झाड, तसं त्या काळात जनाबाई म्हटले की धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हृदयबंदी खाना केलं आत विठ्ठल कोंडी गेला. जसं असेल तसं, पण विचारांना तडजोड नाही, एवढ्या ठामपणानं ती जनाबाई सांगते. आणि त्याच्यानंतर पुन्हा सुद्धा, म्हणजे हे मी मुद्दाम तुम्ही आला म्हणून सांगतोय, स्त्री आहेत म्हणून, म्हणजे लिहिताना आजही तुम्ही मी असं लिहू का, मग हे काय म्हणतील ते काय म्हणतील, कोण काय म्हणेल नाही, तुम्ही तुमचा विचार ठामपणानं मांडला पाहिजे. ही साहित्याची भूमिका आहे. मग तिथल्या व्यवस्थेनं चोर तिला ठरवल्याच्या नंतर ती काही चोर नाही हे मान्य करत नाही, म्हणजे चोर आहे हे मान्य करत नाही. मग इथली व्यवस्था म्हटली की ही बाई आहे, शेवटी चारित्र्यावरती यायचं, चारित्र्य हनन करायचं. मग ते म्हटलं की बाई असून ती असंच बोलते, ती तसंच करते, हे चालतच नाही, ते चालतच नाही, प्रथाच मोडायला लागली. त्यावेळी जनाबाईनं दुसरा एक अभंग लिहिला. तो अभंग एवढा महत्त्वाचा आहे. ती म्हणते की डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. तुम्ही आम्हाला शिकवू नका माणूस पण काय, आमचं जगणं काय, हे तुम्ही नाही सांगायचं, आम्ही आमच्या पद्धतीनं जगू. ती म्हणते की डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. तुम्ही कोण मला अडवणार आहे? ज्यावेळी चारित्र्यावरती चालत त्यावेळी त्याच जनाबाईनं अभंगाच्या शेवटी लिहिलं की होईना येसवाने गेलं केशवा घर तुझं, काय करायचे ते कर. आज ही भूमिका कुठे आहे? आज ही भूमिका कुठे? आपण कागदोपत्री 50% अडकलो, 35%, 40% आपण जे अडकलोय आरक्षण आरक्षण म्हणून. या आरक्षण मागूच नका, तुमचं 100% तुम्हाला आहे. याची जाणीव करून देण्यासाठी हे संमेलन आहे. मी आपल्या परिसरातल्या साहित्यिकांच्या बद्दल बोलत होतो की जसं देवकाते सरांचं चांगलं साहित्य लोकांपर्यंत पोचू दिलं नाही किंवा त्यांना एका वेगळ्या अँगलनं प्रेझेंट केलं गेलं. म्हणजे देवकाते सरांनी जे खूप चांगलं लिहिलं आहे ते लोकांपर्यंत पोचलंच नाही. त्यांचं कोणतं पोचलं? मी मेल्यावर गंधगोला लावून तिरडी माझी सजवान, मात्र त्यावर टाकायची फुले आधी दारूत भिजवा. आम्ही देवकाते सर हे सांगितले लोकांना. त्यांचं मत काय की मी मेल्यावर गंधगुलाल लावून तिरडी माझी सजवा, मात्र त्यावर टाकायची फुले आधी दारूत भिजवा, हे सांगितले. चांगले देवकाते सर सांगितलेच नाहीत. त्यांचं साहित्य आम्ही वाचलंच नाही आहे. आणि त्यामुळं साहित्य वाचलं पाहिजे, त्यामुळं तुम्ही आता लिहायला सुरुवात केली पाहिजे. सर उलट माझी सूचना आहे की जसं शाळेच्या अभ्यासासाठी ज्या वह्या आहेत त्या व्यतिरिक्त यांच्या दप्तरात एक वही खाडाखोड करण्यासाठी त्यांचे विचार त्यांच्या मनातले मांडण्यासाठी पाहिजे.
यांचे विचार जे आहेत, म्हणजे मी खरं सांगू का, हीच तुमचा सगळा हा परिसर आहे आणि त्या गेटच्या बाहेर एखादी म्हातारी बोरं विकायला बसली आहे. यांना प्रश्न कधीतरी पडला असेल ना की अरे ते रुपयाची बोरं कुठं तरी मिळतात आम्हाला, इकडं तिकडं गेले झाडात हात घातलं की आम्हाला खायला मिळतात, पण ते 1 रुपयाची 2 रुपयाची बोरं विकून त्या म्हातारीचा उदरनिर्वाह खरंच होतो का? ती म्हातारी का बोरं विकते? इथं पैशाचा महापूर आलाय सगळीकडे, पण जगण्यासाठी ती म्हातारी बोरं विकते. यांच्या जर मनात आलं ती म्हातारी कोण आहे, आणि त्यांना जर सांगितलं की त्या म्हातारीवरती काहीतरी निबंध लिहा, कथा लिहा, त्या म्हातारीशी संवाद साधा, त्याची मुलाखत घ्या, तर त्याच्यातून त्या माणसाच्या जगण्याचा संघर्ष कळेल आणि तो माणूस समजेल. त्यासाठी म्हणून तुम्ही आता लिहिणं खूप गरजेची गोष्ट आहे. तुम्ही माणसांशी बोलणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही लोकांशी संवाद साधला पाहिजे, कारण या सगळ्या पद्धती आहेत की वाद शब्द माहिती आहे तुम्हाला? वाद, वाद म्हणजे भांडण, बरोबर ना? वाद शब्द उलट केला की काय होतं? दवा. दवा म्हणजे काय? औषध. औषध काय करतं? माणसाला बरं करतं, बरोबर ना? मग तुमच्या आयुष्यातलं जर वाद घालवायचा आहे, दवा म्हणून जर तुम्ही काहीतरी करायचं तर काय केलं पाहिजे? माणसांशी संवाद माणसासारखा केला पाहिजे. माणसांनी लिहिलेली पुस्तकं, की जी पुस्तकं माणसांनी माणसासाठी लिहिल्यात. माझ्यासारखा कोणीतरी एखादा व्हायरल झाला आहे आणि मग लय पॉप्युलर झाला आहे म्हणून माझं वाचूच नका. तुकाराम महाराजांच्या काळात कुठं सोशल मीडिया होता का? होता का? आज होता, पण आजही तुकाराम महाराजांचं नाव घेतलं जातं ना, कारण त्यांनी माणसांचं जगणं लिहिलं. माणसांचं जगणं ज्यांनी लिहिलं आहे, माणसांशी नातं ज्यांचं आहे, त्या माणसांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. लिहिणारी माणसं, वाचणारी माणसं आणि चांगलं बोलणारी माणसं ही खरंच जिवंत माणसं आहेत, बाकीची नुसती गर्दी आहे. वैचारिक समृद्ध असणारी माणसं जिवंत माणसं आहेत, बाकीची गर्दी आहे. जी धडकून वगैरे इकडून तिकडून जातात, तुम्हाला चालता पण येत नाही आहे, त्या गर्दीमध्ये माणसं किती आहेत ही भूमिका खूप महत्त्वाची आहे. आणि त्यामुळं माणसं घडवण्यासाठी हे साहित्य संमेलन आहे. तुम्ही सगळ्यांनी लिहायला सुरुवात करावी, तुमच्या मनातले विचार तुमच्या पद्धतीनं मांडावेत, हेच मला या निमित्तानं सांगायचं आहे. दुसरं, जाता जाता फक्त एक शेवटचा मुद्दा सांगतो, तो खूप महत्त्वाचा आहे की आपण कुठल्या परिसरामध्ये जन्माला आलो, इथली भौगोलिक परिस्थिती कशी आहे किंवा काय, आणि मग त्याच्यावरून आपण ठरवतो की शहरातल्या एखाद्या श्रीमंताचे मुलं ज्यावेळी गाडीमधून एखाद्या मोठ्या शाळा कॉलेजमध्ये जातात, त्यावेळी आपल्याला असं वाटतं की अरे त्याचं ते त्यांची कपडे, तो त्यांचा टाय, त्यांचा टिफिन वगैरे ते सगळं पाहिलं की मग आपल्याला आपण खूप फाटके तुटके वाटतो, बरोबर ना? आपल्याला असं वाटतं की ते खूपच हुशार आहेत. कशावरून? आपण बाह्य रंगावरून ठरवतो हे हुशार आहेत, पण ते हुशार आहेत की नाहीत हे बाह्य रंगावरून नाही आहे, अंतरंगावरून ठरतं. त्यामुळं मी सांगतो की मी जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. मला ही पहिली शाळा अशी भेटली की 6वीतल्या विद्यार्थ्यांना 8वीतल्या कविता पाठ आहेत. ही वैचारिक समृद्धी फक्त ग्रामीण भागामध्ये, हे अस्सल आहे सगळं. यांना माहिती नव्हतं की कुणीतरी येणार आहे, राजन खान सर येणार आहेत किंवा हनुमंत चांदगुडे येणार आहे, आपण पाठ करा. कोणाला ऐकवले ती पण सांगा. हो, ते भोकंपट्टी करून नाही केलं ना. मग मला या गोष्टीचा आनंद वाटला. ऐश्वर्य पाटेकर नावाचा एक कवी आहे, तर त्या ऐश्वर्य पाटेकरांची असा रंगारी श्रावण नावाची कविता आहे. यांना मी डायरेक्ट ऐश्वर्य पाटेकरांना फोन केला, त्याच्यानंतर तुकाराम धांडेंना केलं, त्यांनी उचललं नाही आहे. मृणालिनी कानेटकर नावाची एक कवयित्री आहे, तिने फोन उचलला, त्याची कविता त्यांना ऐकवली. कैलास दौंड सरांची गोदडी नावाची कविता आहे, ती ऐकवली. शंकर कसबे नावाचा माझा मित्र बार्शीमधला, तोही छोट्याशा गावातून येतो, त्याची कविता 6वीला आहे, माझ्या आजानं पंजानं, ती कविता यांनी त्यांना ऐकवली, त्यांनी पुन्हा त्यांच्या चालीत ऐकवली. हे सगळं होतं आहे, ही साहित्याची देवाणघेवाण होते. आणि तुम्हाला खरं सांगू का, आता या संमेलनाच्या माध्यमातून आपण जे जोडलं जातो आहे, हे एक वैचारिक खरंच मंथन आहे, वैचारिक मंथन आहे. आपल्याला माणूसपणाकडचा प्रवास सुरू ठेवायचा आहे आणि त्या प्रवासामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं. एक दिवसाचा इव्हेंट म्हणून या संमेलनाकडं पाहू नये किंवा इथं मंडप होता का, स्पीकर होता का, या भौतिक गोष्टींमध्ये अडकूच नका. इथं बाकीच्या गोष्टी कोणत्या असतील नसतील मला त्याच्याशी अजिबात काही घेणं देणं नाही आहे, पण इथं माणसं होती, माणसांच्या भल्यासाठी म्हणून हे संमेलन होतं आहे. आणि याची सुरुवात होत असताना आपण त्या सुरुवातीचे साक्षीदार आहोत,
ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. जाता जाता शेवटचा फक्त 1-1.5 मिनिट घेतो की आपण लिहिणं, आपण बोलणं किंवा आपण काहीतरी वाचणं, तर त्या लेखनाची भूमिका काय असावी, वाचत असताना काय वाचावं किंवा लिहिताना कसं लिहावं, त्याच्यावरती राजन खान सर बोलणार आहेत थोड्या वेळानं. ते आपण कसं लिहावं त्याच्यावरती सर बोलणार आहेत. म्हणजे खरं तर मला पण त्या गोष्टीचं सगळं समजून घ्यायचं आहे. पण लेखकाची किंवा कवीची भूमिका काय असावी, तर मला असं वाटतं की आपण जे लिहितोय ते माणसांसाठी असावं. माझीच एक चारोळी होती, मी चारोळी या अर्थानं म्हटलं की सर मला त्याच्या पुढं ती कविता पूर्णच करता आली नाही, ते तिथंच राहून गेलं. मी असं लिहिलं होतं की बोटांचा करून बोरू मातीची केली पाटी, बोटांचा करून बोरू मातीची केली पाटी, आम्ही लिहायला शिकलो माणसांना तुमच्यासाठी, आम्ही लिहायला शिकलो माणसांना तुमच्यासाठी. आम्हाला माणसांसाठी लिहायचं आहे, आम्हाला माणसांसाठी जगायचं आहे. आणि मी कविता लिहितो, त्याच्याबरोबरीनं गाणी लिहितो. त्या गाण्यामध्ये साहित्यिक मूल्य असेलच नसेलच असं काहीच नाही. म्हणजे माझी कविता कुठल्या तरी डीजेवरती वाजण्यापेक्षा माझी कविता माणसांच्या मनात गुणगुणत राहिली ना तर ते खूप चांगलं वाटतं. म्हणून मला असं वाटतं की दुसरी एक कविता मला जी पूर्ण करता आली नाही, त्याचे 4 ओळी अशा आहेत की काय वाटतं लिहिणाऱ्या माणसानं. समजा मी कविता लिहितो, मग आमच्या कवितेचं काय व्हावं, तर आमच्या कवितेचं असं व्हावं की कवितेला जावे दिस जन्मा तुकाराम यावा. आता तुकारामाची आम्हाला खूप गरज आहे, कारण तुकाराम हा प्रत्येक माणसाला माणूसपण अगदी सहज टोचून हाणून मारून शब्दांचे फटकारे देऊन शिकवणारा माणूस आहे. की कवितेला जावे दिस जन्मा तुकाराम यावा, देह कबीराचा दोहा शब्द वैकुंठाला जावा. पूर्ण आहेत, हा या दोन्ही 4 ओळ्या पूर्ण आहेत. त्यामुळे तर पुढे लिहिता आलं नाही. हे जे सगळं होत आहे तर या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून. आणि मी जे जसं म्हटलं की मी आता जास्त बोलत नाही आहे, कारण परत सरांना ऐकायचं आहे, अनेक वक्ते बोलणार आहेत. एक कविता तुम्हाला ऐकवतो हां, खूप जबाबदारीनं, कारण राजन खान सर समोर आहेत. आणि कविता कोणत्याही निकषामध्ये असल्याशिवाय कविता होत नाही आहे. कवितेचे प्रकार आहेत, त्याच्यावरती पण ते सविस्तर नंतर कधीतरी आपल्याला बोलता येईल की म्हणजे सर सांगतीलच, ते सर सांगणारच म्हणजे लेखन काय करावं, लेखन कसं करावं. मला सगळ्यात महत्त्वाचं हे वाटलं की तुमचा मीटर थोडासा इकडं तिकडं गेला, मांडणीमध्ये तुम्ही मागं पुढं झाला, तर त्या निकषामध्ये जसं आज आपण इथले सगळे निकष सोडून टाकलेत, तसं सगळे निकष सोडून टाकले तरी फक्त एक निकष आपण सोडणार नाही आहे. हे संमेलन माणसांसाठीच आहे. तसं साहित्यातून, कवितेतून, कथा कादंबरीतून तुम्ही माणसाच्या जगण्यासाठी, माणसाच्या समस्या इथल्या प्रस्थापित व्यवस्थेपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. त्यासाठी इथली व्यवस्था जोडावी लागली तरी चालेल. आणि खरं बोलणं हीच भूमिका आहे. मी ज्यावेळी सरांचा पॉडकास्ट पाहिला त्यावेळी ठरवलं होतं की सर ज्यावेळी मला भेटतील त्यावेळी मी सरांना ती कविता ऐकवणार. सर कवितेचं नाव आहे विठ्ठला. आता विठ्ठलच का, तर आमच्या बापानं धुळवाफेवरती पेरणी केली, वेळ प्रसंगी पेरायचं सोडून दिलं, पण वारी चुकवली नाही. का चुकवली नाही, तर त्याची भूमिका सरांनी सांगितली आहे. तो आम्हाला आमचा वाटतो, तो आमच्यासारखा काळा आहे, तो आमच्यासारखा उभा राहिला आहे, तो आमच्यासारखाच, आमच्यातलेच कुणीतरी त्याचे भक्त आहेत. ते मानवता शिकवतात, ते समता शिकवतात, ते अभंग लिहितात, ते माणसांचं जगणं शिकवतात. मग मला असं वाटलं की आपणही तेच लिहावं. आणि त्याच विठ्ठलाला इथल्या दबलेल्या पिचलेल्या जो आवाज आहे की इथला आमचा आवाजच व्यवस्थेपर्यंत ऐकत नाही आहे, तुमचा आवाज त्यांनी ऐकला आणि कुठंतरी एक हॉस्पिटल होतं, ही मोठी गोष्ट आहे. पण आमच्यासारख्यांचा बांधावरती बसून पुसळत टोचत कविता लिहिल्या त्यांचा आवाज कोण ऐकणार आहे. मग आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोचवायचा आहे. तो आज आवाज मी तुमच्यापर्यंत पोचवतो. कवितेचं नाव आहे विठ्ठला. आणि कविता अशी आहे की विठ्ठला पायरी खालचा चोखोबा आता वर यायला हवा,
नामदेवाची पायरी हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्या नामदेवाच्या शेजारी विठ्ठला त्या चोखोबाची समाधी आहे, ते आम्हाला माहितीच नाही आहे. मग मला असं वाटतं बरं का, आज काय झालं पाहिजे, तो जर विठ्ठल खरंच आमचा असेल तर एवढंच गाऱ्हाणं ऐकावं की विठ्ठला पायरी खालचा चोखोबा आता वर यायला हवा आणि नामदेवाला पुन्हा एकदा मंदिरात घ्यायला हवा. की विठ्ठला पायरी खालचा चोखोबा आता वर यायला हवा आणि नामदेवाला पुन्हा एकदा मंदिरात घ्यायला हवा. अरे तुकोबाचं विमान इथल्या मंत्र्यांसाठी पाठव. आता तुम्ही म्हणाल विमान आलंच होतं का काय होतं, त्या वादात मला पडायचंच नाहीये. ते वैकुंठाला गेले काय, विमानात बसून गेले काय आणि तसे गेले काय किंवा नाही गेले काय, मला काहीच फरक पडत नाही. तुकाराम अजून आमच्यात 400 वर्ष झालं आमच्या दिवसाची सुरुवात तुकारामानच होते. ही महत्त्वाची भूमिका आहे. म्हणून मी कवितेत लिहिलं की तुकोबाचं विमान इथल्या मंत्र्यांसाठी पाठव. किती मंत्र्यांवर प्रेम आहे माझं बघा. की तुकोबाचं विमान इथल्या मंत्र्यांसाठी पाठव आणि जनाईच्या गोवऱ्यांनी बंगले त्यांचे पेटव. का पेटवायचे, माझे काही दुश्मन आहेत का ते? तर ही भूमिका महत्त्वाची आहे की तुकोबाचं विमान इथल्या मंत्र्यांसाठी पाठवून जनाईच्या गोवऱ्यांनी बंगले त्यांचे पेटव. अरे उरतील काही यातून त्यांना समाधीत गाड आणि ज्ञानोबाच्या भावंडांना वर तेवढं काढ. ज्ञानोबाच्या भावंडांना वर तेवढं काढ. का वर काढायचं त्याचं पण कारण सांगतो. मी मुद्दाम विद्यार्थी म्हणून कवितेचं विश्लेषण करतोय. कविता तशी विश्लेषण करून सांगायचीच नसते. मी का सांगतोय की यांनाही कळावं, नाही तर हे म्हणतील अरे कविता म्हटला गेला निघून. त्या ज्ञानोबाच्या भावंडांना वर का काढायचं, तर त्याच माणसानं लिहिलं आता विश्वात्मके देवे. जगासाठी पसायदान मागितलं, जगासाठी म्हणजे पर्यायानं तुमच्या माझ्यासाठी मागितलं की या माणसांना माणूस पण दे बाबा आता. आणि त्यामुळं मी कवितेत साधं लिहिलं आहे की तुकोबाचं विमान इथल्या मंत्र्यांसाठी पाठव, जनाईच्या गोवऱ्यांनी बंगले त्यांचे पेटव, उरतील काही यातून त्यांना समाधीत गाड आणि ज्ञानोबाच्या भावंडांना वर तेवढं काढ. का काढायचं, तर गल्लोगल्लीत चांगदेव इथं डरकाळ्या फोडतोय. तुम्ही म्हणाल तो गेला की, त्याचं गर्भधारण केलं त्या मुलीनं, ते गेला तो गेला नाही, तो आता इथं प्रस्थापित झालाय. त्या आमच्या चांगदेवाच्या घरातली जी बाई आहे ती दुसऱ्याच्या शेतात खुरपं घेऊन 10 वाजता जाते. 300-350 रुपये दिवसभर राबते, त्यावेळी ती घेऊन येते. आणि आमचा चांगदेव काय करतोय माहिती आहे, खादीचे कपडे घालतो, सकाळी गावात जातो, एखाद्या हॉटेलसमोर उभा राहतो, दुसऱ्याचा चहा पितो. युवा कार्यकर्ता म्हणून आजचा चांगदेव मिरवतोय. म्हणून लिहिलं की गल्लोगल्लीत चांगदेव इथं डरकाळ्या फोडतोय आणि संसदेतला मंबाजी हात त्याला जोडतोय. अरे रखुमाई रडते इथं वळून जरा बघ. तुम्ही मला रखुमाई कोण? लोकशाही. अरे लोकशाही रडते इथं वळून जरा बघ आणि मृत्यू घेऊन तळ हातावर आमच्यासारखं जग. मगच कळेल तुला विठ्ठला इथं काय चाललंय जगात. आता तिथं विटेवरती उभा राहून नाही रे बाबा, तू आता आमच्यासाठी ये. आम्हीच किती दिवस तुझ्याकडे यायचं ना, ये ना एकदा या अक्षर मानवच्या झाडाखाली. लोक देत आम्हाला नक्की आम्ही काय करतोय, तू काय करतोय, नाही का. मगच कळेल तुला विठ्ठला इथं काय चाललंय जगात. अरे फास घ्यायला कासरासुद्धा का घ्यावा लागतो दोघात. फास घ्यायला कासरासुद्धा का घ्यावा लागतो दोघात. खरं सांगतो, इथल्या म्हणजे पारतंत्र्याच्या काळामध्ये इथल्या शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या नाहीत, म्हणजे त्याच्या नोंदी नाही आहेत. पण पाठीमागच्या 3.5 महिन्यामध्ये शासन दरबारी नोंद असणाऱ्या 873 आत्महत्या आहेत महाराष्ट्रातल्या. 873 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या करणं म्हणजे इथली व्यवस्था तुमचं माणूस पण मारून टाकते, तुम्हाला हातबल करून टाकते. आणि हातबल केल्याच्या नंतर तुम्ही माणूस म्हणून तुम्ही संपत जाताय. हे जर सगळं थांबवायचं असेल तर आपल्याला आता वैचारिक व्हावं लागेल. इथल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आवाज उठवावा लागेल. आपण कमी आहोत, जास्त आहोत की काही आहोत, त्यापेक्षा आपण आपल्या विचारांवरती ठाम असून, आपला छोटा असू द्या पण आपला आवाज वाढवला पाहिजे. जाता जाता महबा चव्हाणांच्या 4 ओळी ऐकवतं फक्त. या सगळ्या माहोलला त्या साजेशा आहेत आणि माझ्या भाषणाचा समारोप करतो. त्या अशा आहेत की महबा चव्हाण नावाचे पुण्यामधले एक कवी असं लिहितात की
छोटा असो की मोठा आवाज वाढवा, छोटा असो की मोठा आवाज वाढवा, पण दार जिंदगीचे जोरात ठोठवा. स्वर्गास आग लागो तिकडे बघू नका रे, स्वर्गास आग लागो तिकडे बघू नका रे. दर्यात पोहणारा माणूस वाचवा, दर्यात डुबणारा माणूस वाचवा. आता या सगळ्या दर्यामधला आपल्याला डुबत जाणारा माणूस वाचवायचा आहे. त्यासाठी म्हणून आपल्याला हे संमेलन खूप महत्त्वाचं आहे. मला या संमेलनाच्या निमित्तानं, जरी समजा मी सुरुवातीलाच सांगितलं की अध्यक्ष म्हणून पत्रिकेत माझं नाव आहे, पण मी अध्यक्ष नाहीच आहे. आपण सगळे अध्यक्ष आहोत, आपण सगळे माणसं आहोत आणि हे माणसांसाठीचं संमेलन आहे, त्याच्यातला मी एक घटक आहे. आता या संमेलनाच्या आता आहे तिथं लिहिलेलं म्हणून आपलं त्या रीतिरिवाजाप्रमाणे की या संमेलनाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. आणि या विद्यार्थ्यांसाठी म्हणून सर एक वही आणि त्यांचे विचार त्यांना व्यक्त करायला संधी द्यावी. आणि ज्या ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल की आज आपल्या शाळेमध्ये एखाद्या साहित्यिकाला बोलवायचं, त्याचा विद्यार्थ्यांशी संवाद घडवायचा, त्यावेळी संतोष आबा असतील, आमचे सोमनाथ सुतार असतील किंवा मी असेल, मी इथंच असतो. म्हणजे लोकांना खूप मोठं वाटतं, पण मी आजही माती, आजही शेती, सकाळी धारा काढून नंतर इकडं येतो. म्हणजे तिकडं दूध बाकीच्यांना देतो, पण इकडं वैचारिक मंथन कुठेतरी झालं पाहिजे. थोडीशी रवी घेऊन इकडे येतो आहे आणि त्या रवीनं निघालेलं ते घुसळून काहीतरी थोडंसं हाताला लागलं तर आपलंही आयुष्य समृद्ध होईल या आशेवरती लिहितो आहे. तर आपणही सगळ्यांनी लिहावं, आपणही सगळ्यांनी बोलावं, चांगलं बोलावं, मानवसाच्या आणि माणुसकीच्या त्याला प्राधान्य देऊन बोलावं. एवढंच या निमित्तानं सांगतो. तुम्ही सर्वांना मनापासून ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. या संमेलनाचं उद्घाटन झालं असंही जाहीर करतो आणि थांबतो. धन्यवाद. आजच्या या साहित्य संमेलनाचं औपचारिकरित्या आजच्या साहित्य संमेलनासाठी जे स्वागताध्यक्ष आहेत आपल्या संस्थेचे अध्यक्ष दादा, तुम्ही जे ओपन थिएटरचं ते खरंच म्हणजे त्या दादांनी तुम्हाला हॉस्पिटल दिलं आणि या दादांनी आपल्याला एक ओपन थिएटर दिलं असं आपण या ठिकाणी या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आपल्याला तुमच्याकडनं आम्हाला हे जागा उपलब्ध होते त्याबद्दल खऱ्या अर्थानं तुमचे आभार. या ठिकाणी पाहुणे म्हणून जे खरं तर त्यांची लावणी जी आम्ही आत्तापर्यंत ऐकत होतो आणि माहीत नव्हतं की हा माणूस आपल्या मातीतला आपल्या जवळचा आहे, असे पिंगळे सर आले, त्यांचेही या ठिकाणी मी आभार मानतो. आमचे मित्र ग्रामीण साहित्यिक आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं व्यवस्थेचा बल्ल्या केला आहे असे बल्ल्या लिहिलेले आमचे सोमनाथजी. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही जो आज अक्षर आणि मानव हा अक्षराशी जुळलेला मानव आणि या माणसाचे माणूस म्हणून जे विचार मांडले त्याबद्दल तुमचे खरं तर मी आभार मानतो. आणि आजच्या या साहित्य संमेलनाचं उद्घाटन आपण केलं. याबरोबरच याला जोडूनच पुढचं सत्र आपण सुरू करतो आहे. आपल्या तालुक्याचा जो साहित्याचा जो इतिहास आहे तो साहित्याचा इतिहास मांडण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे सकाळचे पत्रकार संतोषजी शेखर अध्यक्षांच्या परवानगीनं पुढचं सत्र